तब्येत बरी नसल्यामुळे थोडं लेट जॉईन झालं. बरं बरं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हो. पुढच्या वेळी करा मला तरी हो, सांगा. हो, sure. तर या तात्पर्यांमध्ये प्रभुपादांनी 2-3 मुद्दे महत्वाचे सांगितलेले ते सांगतो. 42 आणि 43. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आध्यात्मिक साक्षात्काराची जी भूक असते ना, तीच हा कामवासना नष्ट कर. हा आत्मसाक्षात्कार तीव्रता तसेच आत्मज्ञान नष्ट करतो, दोन्ही नष्ट करतो बघा. एक तर ज्ञानही नष्ट करतो आणि ते ज्ञान प्राप्त करण्याची जी भूक किंवा तीव्र इच्छा असते ती सुद्धा नष्ट करतो. ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणजे आपलं जे आधीच साक्षात्कार आहे तोही नष्ट करतो. म्हणूनच तुम्ही बघाल ना, उदाहरण आपण बघितले, शबरी मुनी, विश्वामित्र मुनी इत्यादी एवढे साक्षात्कारी पुरुष सुद्धा सगळं विसरून जातात. म्हणूनच ह्याच हेच हेच मी आधी तुम्हाला सांगत होतो की बा, जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत रूप म्हणजे काम. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासून कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले, म्हणजे काय आरंभापासून, म्हणजे काय की गुरुकुल किंवा लहानपणापासून माणसाला व्यवस्थित शिकवण दिली, तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती कामामध्ये नाही होत. जेव्हा भगवत प्रेमाची काम विकारामध्ये अधोगती होते तेव्हा ते पुन्हा पूर्वस्थेवर आणणे अत्यंत कठीण आहे. तर हे तर वैयक्तिक आपण विचार केला तरी कळेल की किती कठीण आहे. मी माझं स्वतःचं उदाहरण देऊ शकतो. हे जर का आपण 25-30 वर्ष, 25-26 वर्षानंतर भक्तीमध्ये आलो, तर ते आधीचं जे आहे सगळा कचरा, तर तो आपण असा मोबाईलचा शिफ्ट डिलीट करू शकत नाही. तर त्याचं खूप कठीण आहे त्याच्याशी लढाई करणं. पण तरीही काही असो, जे काय आहे, आपण कधी पण आलो, पुढच्या पिढीला आपण वेळेत आणू शकतो. पण आपल्यासाठी काय आहे, तरीही कृष्ण भावना आहे की प्रभावशाली आहे. की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीच्या नियमित तत्वाचे पालन करून, म्हणजे काय, जे मी आधी सांगितलं तुम्हाला, जग जीवनशैली आणि क्रियाशील मॉर्निंग प्रभू भगवत प्रेमी बनू शकतो नियमितपणे. म्हणून जीवनाच्या कुठल्याही अवस्थेतून कृष्ण भावनेचे महत्व जाणण्याच्या वेळेपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेने अथवा भगवंताच्या भक्तीपूर्ण सेवेने इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. पण त्याला हे कृष्ण भावनेचं महत्व कळलं पाहिजे. हे आपल्याला मिळालंय ते काय आहे, किती शक्तिशाली आहे आणि काय प्रदान करणार आहे. या प्रकारे मनुष्य जीवाच्या परिपूर्ण अवस्थामध्ये म्हणजे भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतर करू शकतो. तर कधी पण आपण, आणि मग हे आहे. तर इथे हे काय तारतम्य दिलेलं आहे. कसं, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा, असं. तर इथे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभुपाद सांगतात की आपली जी बुद्धी आहे, हे बघा इथे प्रभुपाद सांग, बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केलं पाहिजे. म्हणजे काय आपली, आता ऍक्च्युली हे हम्म, इंग्रजीमध्ये वेगळं दिलं आहे. ऍक्च्युली तिथे काय सांगितलंय, विथ इंटेलिजन्स वन हॅज टू सीक द कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. म्हणजे काय, शोध मोहीम केली पाहिजे. बुद्धीद्वारे आपली शोध मोहीम असली पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये जाण्याची. कारण काय, सशक्त आणि दृढ धष्टपुष्ट बुद्धीलाच करावं लागेल ना त्याच्यावर माटे. मग काय होणार, मग मन आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. म्हणून सर्व समस्येचा उलगडा होतो. म्हणूनच बुद्धीला सशक्त करणं महत्वाचं. आणि ही कसं, हे सगळं सशक्त कसं होईल, कृष्ण भावने. आणि याच्या आधी सांगतायत की कसं, जर का म्हणजे हे तिघांचं हे आहे ना, इंद्रिय, मन आणि बुद्धी.
तर मन आपलं नियंत्रित करावं लागेल कुठपर्यंत, जिथपर्यंत बुद्धीने, जिथपर्यंत आपल्या मनाला गोडवा लागत नाही भक्तिमय कार्यांमध्ये, तवर एकदा गोडवा लागला परमदुष्टा निवर्तते. तेच प्रभुपाद सांगतात. हे बघ. कारण मन काय आनंद आणि दुःखाने जात, मन अनुभवाने जात आणि बुद्धी विवेक वापरत की हे चांगलं आहे का चुकीचं आहे. पण हे बघ, परमदुष्ट जर मनाला जर का आनंद मिळाला तर मग आपोआपच मन भक्तिमय याच्यामध्ये जात. हे सांग. आणि सुरुवातीला काय म्हटलेलं आहे बघा, की कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून देते. म्हणूनच इंद्रियापासून सुरुवात करायची. आतमध्ये असेल तरी ते प्रकट कसं होतं, इंद्रियाद्वारे. जर का इंद्रियाला तुम्ही, मन खूप रडत असेल, काम पाहिजे काम पाहिजे, पण जर का तुम्ही इंद्रियाला जर का लक्ष्मण रेखा ठेवली तर ते स्वतः इंद्रिय काहीच करू शकत नाही. इंद्रिय एका लहान मुलाप्रमाणे आहे. किंवा म्हणजे काय, तो आई वडिलांबरोबर जर का मिठाईच्या दुकानात गेला तर तो खूप बोंब मारू शकतो की मला ही मिठाई पाहिजे, ही मिठाई पाहिजे, पण तरी तो मिळवू शकत नाही. जर का आई वडिलांनी सांगितलं तरच त्याला घेऊन देऊ शकतो. तसे इंद्रिय आहेत त्याच्यामुळे इंद्रियाला आपण पहिले नियंत्रणात ठेवलं पाहिजे बुद्धी. नाहीतर काय होतं, इंद्रियाद्वारे मोकळी वाट मिळाली की मग पूर्ण त्याच्यामध्ये रस्त्याला लागतो. तर असे हे महत्वाचे आहे. आणि शेवटच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आणखी पुढे सांगतात. ठीक आहे. नवीन एक गोष्ट आहे याच्यातली, की आपण हे जर का बुद्धीला सौष्ठव केलं, हा तेच हे कुठल्या तात्पर्यात बघा, 39 42 वाल्या तात्पर्यामध्ये, किंवा आपण जर का व्यवस्थित हरिनाम हरिकथा घेत राहील तर त्यांनी काय होतं, आपण आपल्या संवैधानिक स्थितीबद्दल सचेत असतो आणि मग बुद्धीने आध्यात्मिक हे शोधायचं. इथे सांगतायत की आपल्याला जे मन आहे ते आपण बुद्धीने सशक्त केलं पाहिजे. शेवटी सांगतात, हा यापुढे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केलं. जर त्याने पूर्व भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपण मन कृष्ण भावनामध्ये रममाण केले तर मन बळकट होते. तर कसं करायचे, बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केलं पाहिजे. म्हणूनच आता हे सगळी चर्चा किंवा आपला विकली प्रोग्राम किंवा हे सगळं होतं, ह्यानी काय होतं, आपली बुद्धी आपली बुद्धी व्यवस्थित होतं. मग त्यांनी मनावर नियंत्रण होतं, सेवामध्ये आपण करताना व्यवस्थित करता येईल. तर हेच आहे. मग इंद्रिय जरी सर्वप्रमाणे बलवान असेल तरीही दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होत. म्हणजे साप आहेत पण त्याची जी दात आहे ते काढून टाकलेले. दात काढले कशामुळे, म्हणजे ते जे विषारी वासना होत्या त्या निघाले. परंतु जरी आत्मा हा बुद्धी मन इंद्रियाचा स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे केव्हाही पतन होण्याची शक्यता असते. तर असं प्रभुपाद इथे सांगत आहेत की भगवंत सांगतात की काम वासनेवाला कसं जाणायचं आणि कसं त्याच्यावर विजय प्राप्त. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या अध्यायात जाऊया. तर हा कर्मयोगाचा अध्याय झाला. पण पुढच्या अध्याय सुरू करण्याच्या आधी कोणाला, आपण जी चर्चा केली आधी आणि आत्ता त्याच्याबद्दल कोणाला काही त्या टिप्पणी, काही विचार किंवा काही प्रश्न असतील तर विचारू, तुम्ही व्यक्त करू शकता. कोणाला काही आहे आज आतापर्यंत जी चर्चा केली तिसऱ्या अध्यायाबद्दल? ठीक. चला सुरुवात करूया चौथ्या अध्यायात. तर चौथ्या अध्यायाचा
असं वर्णन आहे. हे आहे त्याच्या सारामध्ये असं आहे की हा हे कोणी वाचा बरं, 4था अध्याय पहिल्या 4 ओळी जे समोर दिसतात तुम्ही, ही सार आहे अध्यायाचं. कोणाला वाचता येईल? हरे कृष्ण. चौथ्या अध्यायात देवकीपुत्र भगवान, हरे कृष्ण. चौथ्या अध्यायात देवकीपुत्र भगवान स्वतःच्या प्राकट्याचे कारण, आपल्या नित्यलीलांचे शाश्वत स्वरूप, ज्ञान योग आणि ज्ञानाची सर्वश्रेष्ठ महती यांचे प्रतिपादन करतात. तसेच यात आत्मसाक्षात्कारी गुरुकडे जाण्याची पद्धत आणि आवश्यकता याचेही वर्णन केले आहे. हा, तर याच्यामध्ये सर्वप्रथम काय सांगतात, भगवंत स्वतः त्यांचं अवतार रहस्य सांगतात, स्वतःच्या प्राकट्याचं कारण. आणि हे जे ज्ञान आहे हे प्रत्येक माणसाला असायची गरज आहे, तो कर्मयोगी असो, भक्तियोगी असो किंवा ज्ञानयोगी. आणि आपल्या नित्यलीलांचं शाश्वत स्वरूप, जन्म आणि कर्माचं शाश्वत स्वरूप सांग. तर हा पहिला पाठ आहे, 15 अध्याय 15 श्लोकांमध्ये, ज्याचा आज आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर काय सांगितलंय, ज्ञान योग आणि ज्ञानाची सर्वश्रेष्ठ महती याचंही प्रतिपादन केलेलं आहे. तर कसं आपण हे ज्ञान ग्रहण करून कार्य केलं तर कसं ज्ञान प्राप्ती होते, त्याची काय महती आहे, आणि हे प्रकार करण्याचे वेगळे यज्ञ काय आहे, ते सगळ्याचं वर्णन आहे दुसऱ्या भागामध्ये, 16 ते 24 आणि 25 ते 33. हे ज्ञान आणि ज्ञान योग म्हणजे हे विधी, आणि मग काय ज्ञानाची सर्वश्रेष्ठ महती, ते आहे शेवटच्या 34 ते 42 या श्लोका. आणि प्रभुपाद काय सांगतात विशेष या अध्यायामधलं सर्वात महत्वाची गोष्ट, किंवा आत्मसाक्षात्कारी गुरुकडे जाण्याची पद्धत आणि त्याची आवश्यकता याचंही वर्णन आहे. कारण तो जो श्लोक आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय, तो श्लोक याच अध्यायामध्ये येतो. दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून देणाऱ्या विविध प्रकारची यज्ञ आपल्याला कुठलं करायचं, आपण आतापर्यंत विचार करत होतो की योग्य मार्गदर्शन, पण ते कसं गुरूंकडून घ्यायचं ते याच्यामध्ये दिलेलं आहे 34व्या श्लोकापासून पुढे. तर हे अध्याय आहे, तर त्याचा पहिला जो भाग आहे, श्रीकृष्णाविषयीचे दिव्य ज्ञान, त्यांचे दिव्य शरीर, प्राकट्याची कारणे आणि सर्व मार्गांचे अंतिम ध्येय व वर्णाश्रम व्यवस्थेचे हे निर्माते आहेत भगवान श्रीकृष्ण, त्याचा आकार. तर याची आज तर नक्कीच चर्चा करू, पुढे करता आली तर 16 ते 24 पण हे बघा. हा जे पहिले 6 अध्याय ते कसले आहेत, कर्मयोग म्हणजे काय, की आपण क्रियामध्ये लागायचे पण ज्ञानाने लागायचं. ते लागलं भोक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या इच्छा विहीनतेनुसार, तर आपल्याला आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार प्राप्त. तर ते कसं करायचं हे आहे 16 ते 24. कर्माचे यज्ञ, कर्मामुळे आपण काय होतं, बंधनात पडतो, पण तेच कर्म आपण यज्ञ म्हणून केलं, यज्ञार्था कर्मणो अन्यथा, तर ते कसं करायचं प्राथमिक स्तरामध्ये आणि प्रगत अवस्थेमध्ये. तर हे 16 ते 24 मध्ये आहे. तर या पहिल्या 15 श्लोकामध्ये आपण जाऊया. तर पहिल्या 15 श्लोकाचं हे संक्षेपात वर्णन आहे, श्लोकवाच. तर हे एक विहंगावलोकन आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन जर का ऐकलं तर मग पुढे आपण जेव्हा श्लोकांकडे जाऊ तेव्हा सोपं होईल. तर कोणीतरी वाचत आहे, पहिल्या 4-5 ओळी वाचा बरं, 8व्या श्लोकापर्यंत. हरे कृष्ण. वाचा. श्रीकृष्ण या ज्ञानाच्या परंपरेचे, गुरु शिष्य मालिकेचे महत्व सांगून या ज्ञानाची स्तुती करतात, आणि अर्जुन आपला मित्र व भक्त असल्याने त्याला हे अत्यंत गोपनीय ज्ञान सांगण्यास सज्ज होतात. 1 ते 3. पहिल्या 3 श्लोकामध्ये काय आहे, हे आहे
किंवा महत्व, परंपरेचं महत्व सांगतात, त्या ज्ञानाची स्तुती करतात आणि मग तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला गोपनीय ज्ञान आता सांगणार आहे, त्याच्यासाठी सज्ज होत. पण अर्जुन प्रश्न विचारतो. हा, पुढे वाच. श्रीकृष्ण हे ज्ञान खूप काळापूर्वी श्रीकृष्ण हे ज्ञान खूप काळापूर्वी सूर्यदेवाला दिले होते. हे कसे समजावे याबद्दल अर्जुन प्रश्न विचारतो. यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की सामान्य जीवांप्रमाणे नसून त्यांची अनेक सर्वज्ञ रूपे आहेत. ते आपल्या रूपाच्या आणि जन्माच्या नित्य शाश्वत स्वरूपाबद्दल सांगतात 4 ते 6, आणि त्यानंतर ते कधी व का अवतार घेतात हे स्पष्ट करतात 7 ते 8. ते जे या सत्याला जाणतात त्यांना मुक्ती मिळते आणि अनेक ऋषींनी भूतकाळात त्यांच्या प्रती प्रेमभाव प्राप्त केला आहे असे सांगून श्रीकृष्ण या नित्य स्वरूपाची पुष्टी करतात 9-10. हा, तर हे काय आहे? अर्जुन प्रश्न विचारतो की अरे, तुम्ही हे सूर्यदेवाला सांगितलं, पण तुम्ही तर माझ्याबरोबर आहात. तर मग ते त्यांना सांगायला जातात की बा, माझा जन्म, मी पण खूप जन्म घेतले, तुम्ही पण खूप जन्म घेतले, पण तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक आहे. तर सर्व जीवांपासून नसून माझी खूप सगळे सर्वज्ञ रूप आहेत. तू विसरतो, पण मी कधी काय विसरत. आणि माझं शाश्वत रूप पण आहे. आपला देह भौतिक असतो, त्याचं शाश्वत रूप नसतं, पण भगवंताचं सच्चिदानंद रूप ते 6व्या श्लोकात सांगतो. तर 4थ्या श्लोकात प्रश्न, 5व्या आणि 5व्या श्लोकामध्ये सर्वज्ञता आणि 6व्या श्लोकामध्ये नित्य स्वरूपाबद्दल वर्णन. हे झाल्यानंतर ते 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये, जे खूप सगळ्यांना माहिती असलेले श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधू, किंवा ते कधी येतात आणि काय येतात, तर कार्याचं प्रयोजन काय, हे सांगितल्यानंतर सर्वात महत्वाचा श्लोक भगवद्गीतेतला 9वा श्लोक, किंवा साधक भक्तांसाठी मोक्षाचं खूप सोपं रस्ता तो देतात, किंवा फक्त माझं जन्म आणि कर्म तू जाण, बस. त्या सत्याला जाणतात. कुठल्या? जन्म आणि कर्माच्या सत्याला, भगवंताच्या नित्य स्वरूपाला, सर्वज्ञतेला आणि त्यांच्या कर्माला. त्या माणसाला जो जाणतो तो या जगामध्ये जन्म घेत नाही. जन्म कर्माच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नायती मामेती सो अर्जुन. हा झाला 9वा श्लोक. हा भगवद्गीतेतला सर्वात महत्वाचा श्लोक आहे. प्रभुपाद सांगतात एका ठिकाणी की सर्वात महत्वाचा श्लोक कुठला, तर हा श्लोक, जन्म कर्माच मे दिव्य. तो आहे 9वा श्लोक. आणि 10वा श्लोक त्याला अजून प्रेरणा द्यायला सांगतात की बा, असं आधी खूप लोकांनी केलेलं आहे. वीत राग भया क्रोधा मनमया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव माग. तर बरेच लोक भगवत धामात आलेले आहेत. त्यांनी राग, भय आणि क्रोधाला त्याग करून मला माझं जन्म आणि कर्म व्यवस्थित ग्रहण केलं, भक्ती केली आणि माझ्या धामाला प्राप्त केलं. तर 10व्या श्लोकात त्याचं उदाहरण देतात. किंवा आत्ताच मी 5000 वर्षापूर्वी, म्हणजे आत्ता आपल्यासाठी 5000 वर्षापूर्वी आले होते, त्याच्या आधी कृष्ण नसताना सुद्धा कृष्णांचे जन्म आणि कर्माच्या चर्चा करून लोक भगवत धामात गेलेले आहेत, कृष्ण लोक. तर हे 10व्या श्लोकापर्यंत आहे. तर याची आपण आता पहिले चर्चा करू. तर आता आपण श्लोकांकडे जाऊ. अध्याय 4, ज्ञान, दिव्य ज्ञान. प्रभुपादांचं शीर्षक आहे दिव्य ज्ञान. तर बघा, जर का आपल्याला दिव्य क्रिया करायची असेल, म्हणजे काय, निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग, म्हणजे क्रिया करून आपल्याला त्याच्यात बंधन करायचं नसेल, तर आपल्याला ज्ञान, दिव्य ज्ञान जाणून क्रिया केली तर आपण बंधनात नाही पडणार. तर ते दिव्य ज्ञान काय आहे ते या अध्यायामध्ये दिलं आहे. ते कसं प्राप्त करायचं तेही दिलं आहे, त्याची माहिती पण दिली आहे. कारण काय, क्रिया आणि त्याच्या मागचं ज्ञान हे दोन्ही महत्वाचे. दोन्ही जेव्हा असतात तेव्हा होतो कर्मयोग किंवा बुद्धियोग. तर आता या अध्यायामध्ये काय आहे, ज्ञानाचं महत्व आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये क्रिया कशी करायची त्याच्याबद्दल आहे. 5व्या अध्यायामध्ये पण त्याचं आणखी प्रगत स्थितीचं वर्णन आहे. पण मधला अध्याय काय आहे, हे दिव्य ज्ञान.
म्हणून प्रभुपादांनी एक दिव्य ज्ञान असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ज्ञान कर्म संन्यास योग असंही म्हणतात शंकराचार्य. तर पहिले 3 प्रश्नामध्ये काय आहे, भगवंत स्वतःच आतापर्यंत जे बुद्धियोग कर्मयोगाचं जे ज्ञान आहे ना, हा जो ही पद्धत आहे ही शाश्वत आहे. ही परंपरेमध्ये ज्ञान आहे, त्या परंपरेचे गुणगान करत आहे पहिल्या 3 श्लोकात. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवेत्राः मनोरिक्ष्वाकवे ब्रवीत्. वाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्यय योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाने केला. विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. हा, तर आता ते हे जे बुद्धियोगाचं ज्ञान आहे ते कसं परंपरेमध्ये आले त्याचा आता काय करतात, त्याची प्रशंसा करतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, इमम म्हणजे हे जे बुद्धियोगाचं ज्ञान आहे ते, हे मी आधी सांगितलं, आज तुला सांगतोय ना, हे आधी मीच सांगितलं, प्रोक्तवान अहम. आणि हे अव्यय ज्ञान आहे, अव्यय योगम. आणि मी कोणाला सांगितलं, विवस्वानला सांगितलं. मग त्यांनी त्याच्या मुलाला मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. अशी ही परंपरा आहे. तर हे अव्यय ज्ञान आहे. प्रभुपाद त्याच्याबद्दलच सांगतो की आपला हा गीतेचा इतिहास अत्यंत पुरातन आहे. असं नाही की आत्ता ती 5,000 वर्षापूर्वीच आली, नाही. आणि ती कोणासाठी आहे, नेत्यांसाठी आहे. नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवतीचे विज्ञान समजून घेणे महत्वाचं आहे. कारण हे मनू, इक्ष्वाकू आणि विवस्वान कोण आहेत, हे सगळे राजे आहेत ना, हे सगळे खूप मोठे व्यवस्थापक आहेत. भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणं हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राजांचे तसे ग्रहलोकांच्या शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहे. तर बघा, हे आध्यात्मिक ज्ञान नुसतं फक्त ज्ञान देऊन उपयोग नाही. काय करायला पाहिजे, त्याच्याबरोबर त्याचं प्रशिक्षण आणि त्याची संस्कृती देणंही गरजेचं आहे. तर आपण याची चर्चा केली, विचार आणि व्यवहार, बरोबर की. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण चर्चा केली की शेवटचा जो आत्माराम किंवा जो हे होता ना प्रकरण, आपण चर्चा केली की असा आत्मसाक्षात्कारी माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा बसतो इत्यादी आपण बघितलं. तर काय आहे की हे नुसतं पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तसं एक संस्कृती द्यायला, त्याचं प्रशिक्षण आणि त्याचा संस्कृती. आणि अर्थात भक्ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये भक्तीचं अनुसरण असलंच पाहिजे. तर हे सगळं दिलं पाहिजे. ज्ञानाबरोबर ह्या बाकीच्या गोष्टी पण गरजेच्या आहेत आणि त्याच्यासाठी नेते बाध्य आहेत, हे दिलंच पाहिजे. आणि मग सूर्य विवस्वानबद्दल प्रभुपाद सांगतात की सर्व ग्रहांचा राजा आहे. हे ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलंच आहे. म्हणून इक्ष्वाकू काळापासून भगवद्गीता समाज किती जुनी आहेत ते प्रभुपाद नंबर सांगतात त्याचा. बघा किती, एक ऍक्च्युली त्याचा उच्चार पण करणं अवघड आहे, एवढ्या वर्षापूर्वी सांगण्यात आहे. म्हणून हे ज्ञान कसं आहे, अपौरुषेय, म्हणजे एका माणसाने लिहिलेलं पुस्तक नाही, तर भगवंताने आहे. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने मनूला, म्हणून इक्ष्वाकूला सांगितली. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालिनेह महता योगो नष्टो परन्तप. हरे कृष्णा. वाचा. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजऋषींनी ते त्यांच्या पद्धतीने जाणून घेतले.
पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. लुप्त झाल्याप्रमाणे दिसतं म्हणजे लुप्त झालेलं नाही, पण ते कुठे आहे? एक प्रामाणिक परंपरेमध्ये राहणाऱ्या माणसाच्या हृदयामध्ये ते असतं. तर सर्वात प्रथम प्रभुपाद सांगतात राजर्षयो विदुः, म्हणजे आधी हे ज्ञान सगळं राजर्षांना दिलं गेलं, फक्त ऋषी मुनी घेऊन ठेवत नव्हते स्वतःकडे. राजर्षींना दिलं, कारण ते राजर्षी काय करणार, सगळ्या प्रजेसाठी, सगळ्या लोकांसाठी ते काय करणार, ज्ञान, शिक्षण आणि संस्कृती हे प्रदान करणार त्याच्यासाठी. पण त्याच्यात महत्वाची गोष्ट काय, यथारूप ज्ञान दिलं पाहिजे. कारण काय